सगळ्यांचा आशीर्वाद घ्यायला आलोय. आणि खरं तर मंगळूरच्या या पवित्र भूमीमध्ये एक कर्तृत्वाची भूमी ही स्वर्गीय बापूसाहेब लामखेडे असतील, संगीतरत्न दत्तभाऊ महाडिक असतील, आपल्या कर्तृत्वानं पुढे जाणाऱ्या माणसांची ही भूमी आहे. आणि आज खरं तर हजेरी सुरू आहे, म्हणजे एक मोठी परंपरा महाराष्ट्राला आहे. तुम्ही आवर्जून सांगितलं कलाकारांविषयी बोला, म्हणजे चाल माझी गिर्रेबाजा, नखरा माझा कोर्रेबाजा, डोळ्यामध्ये माझ्या भुलावणी हो, शृंगाराचा प्राण मी, इश्काचा बाण मी, लावण्याची खाण मी, लावणी हो. हे पण जमतंय. आणि जेव्हा तुषारभाऊ लावणी सादर करणारा, माझा लोकनाट्य सादर करणारा माझा कलावंत हा जेव्हा अडचणीत होता कोरोना काळामध्ये, तेव्हा भाऊ देशाच्या संसदेमध्ये माझ्या सर्व लावणी कलावंतांचं नाव घेऊन त्यांची समस्या मांडणारा हा तुमचा लोकप्रतिनिधी होता. हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलं, तुम्ही सगळ्यांनी अनुभवलं. इतकंच नाही तर मागच्या संसदेमध्ये सुद्धा मी काल्पनिक वगनाट्य सांगितलं होतं. तुषारभाऊ लेंडे साहेब सांगितलं होतं की आमच्याकडे फार मोठी परंपरा आहे तमाशाची, आणि तमाशामध्ये अंकुशेट वग असतो. तर आमच्या एक तमाशामध्ये एक वग सादर करणारा एक लेखकाने सांगितलं, नवीन वग लिहिला जातोय कलियुगातलं रामायण. आणि तेव्हा मी सांगितलं होतं की रामायणामध्ये सीतामाईंचं हरण झालं होतं, कलियुगामध्ये पक्ष आणि चिन्हच पळवली जातात. आणि सीतामाईचं हरण होत असताना कांचन मृगाचा मोह पडला होता. कलियुगात मात्र ईडी सीबीआयचा धाक दाखवला जातो, पक्ष चिन्हांचं हरण होतंय. आणि मग प्रश्न पडला, पण रामायणात तर हनुमंतरायानं लंका पार केली होती आणि सीतामाईला विश्वास दिला होता की प्रभू श्रीरामचंद्र तुमची सुटका करतील. आणि मग आता कलियुगात काय करायचं, तर कलियुगात सर्वसामान्यांनी हा दडपशाहीचा, येणाऱ्या दबावाचा हा समुद्र पार करायचा आहे आणि आपल्या मतदानाचा हक्क करून संविधानाला विश्वास द्यायचा आहे की तू सुरक्षित आहेस. आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जे संविधान दिलंय ते सुरक्षित राहणार आहे. कारण निवडणूक कशी आहे, ही कुठल्याही दोन उमेदवारांची, दोन पक्षांची निवडणूक नाही माझ्या भावांनो, ही आपल्या अस्तित्वाची निवडणूक आहे. म्हणजे मत द्यायला जाल काही चिन्ह बदललं माहिती ना, चिन्ह काय आता तिकडून एवढा आवाज. हे बघा, आपण काही किती बोललो तरी घरात आज चपात्या लाटायच्या का भाकरी थापायच्या ठरवतोय कोण, भात लावायचा का नाही लावायचा ठरवतोय कोण. त्यामुळं मत कुठं द्यायचं हे ठरवणार कोण. त्यामुळे माता भगिनींनो, फार महत्वाचा विषय, चिन्ह बदललंय. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आहे. आणि या मधल्या काळात जे काय राजकारण तुम्ही ऐकलं असेल, पक्ष फोडले, चिन्ह पळवली, तेव्हा लई जणांनी सांगितलं इकडे गेलं तर जास्त भलं होईल, तिकडे गेलं तर जास्त भलं होईल. पण दोन पर्याय होते समोर. माझ्या माता भगिनींचा चेहरा जेव्हा समोर आला तर माझी कुठलीही माता माऊली आपल्या लेकराला सांगत नाही बाळा तू चोरी कर, लांडी लबाडी कर, पण श्रीमंत माणूस हो. सांगता असं? माझी माता माऊली हेच सांगते, बाळा रोज पुरणपोळी नाही मिळाली तरी चालेल, चट्टी भाकर खाऊन राहा, पण चांगला माणूस हो, तत्वानी जग, सत्वानी जग. आणि म्हणून जेव्हा निर्णय आला का विकासाच्या स्वार्थाच्या नावाखाली मानाखाली घालून शरण जाणाऱ्यांच्या यादीत बसायचं, का छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन ताठ मानाने लढणाऱ्यांच्या यादीत 1 एकराला 12 टन कांदा निघतो, 2 एकराला 24 टन. 2 डिसेंबरला कांद्याला भाव होता 40 रुपये, साधा हिशोब. 2 डिसेंबरला भाव होता 40 रुपये, म्हणजे 24 टनाचे किती झाले असते, 9,60,000. बरोबर. 2 डिसेंबरला जो भाव होता तो जर कायम राहिला असता तर माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला 2 एकराचे पैसे झाले असते 9,60,000. पण या मोदी सरकारने निर्यात बंदी लादली, 40 रुपयाचा भाव 10 रुपयावर आला आणि जिथं 9,60,000 रुपये हातात घ्यायचे होते तिथं जेमतेम 2,40,000 रुपये हातात आले.
किलो मागे 30 रुपयाचं नुकसान, 24 टनाचं नुकसान तुमचं जे झालंय हे नुकसान 7,20,000 रुपयाचं तुमचं नुकसान झालंय. आता सांगा देणार का भाजपनं मत? हा नक्की. पण फक्त तुतारी म्हणताना हे आवर्जून सांगा, जे चिन्ह बदललंय ते घड्याळाला मत म्हणजे कोणाला जाणार आहे? घड्याळाला मत मागणारे कोणासाठी मत मागतायत? आपल्या कांद्याचं नुकसान कोणी केलं? आपल्या दुधाचे भाव कोणी पाडले? दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांना आंदोलन कोणी करायला लावलं? तिथं दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असताना 702 शेतकऱ्यांनी प्राणांची आहुती दिली आणि त्यानंतर कोणाच्या मंत्र्याच्या पोरांनी शेतकऱ्यांना गाडी खाली चिरडलं? परत त्यांना मत द्यायचं? मग आपलं शेतकऱ्याची लेकरं होत. मुठभर पेरलं तर पसाभर देते काळी आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी आपल्या पुणे जिल्ह्याला, आपल्या जुन्नर तालुक्याला, आपल्या महाराष्ट्राला भरभरून दिले आणि आज संघर्षाची वेळ असताना तुम्ही आणि मी आदरणीय पवार साहेबांच्या पाठीशी शर्ट वेगळाच फोटो दिसला. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याची गरज. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री येतात, एक मुख्यमंत्री 4 वेळा येतात, आणखी एक मुख्यमंत्री तर कायम असतात. भारतीय जनता पक्षाचे मंत्री येतात, शिवसेनेचे मंत्री येतात. अरे एका साध्या शेतकऱ्याच्या पोराला पाडायला जर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एवढ्या मंत्र्यांना यावं लागत असेल तर या शेतकऱ्याच्या पोराच्या पाठीमागं तुमची सगळ्यांची ताकद आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे. आणि म्हणून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे असतील, ही माणसं महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढतायत. शिवजन्मभूमीचे मावळे आहात तुम्ही. आपण सांगतो नेहमी इतिहास, तो छत्रपती शिवाजी महाराजांचा सांगतो का नाही? छत्रपती शिवाजी महाराज मावशी जेव्हा आग्र्याला औरंगजेबाच्या दरबारात उभे होते ना, तेव्हा औरंगजेब म्हणत होता दख्खनची सुभेदारी घ्या. दख्खनचा सुभा स्वराज्याच्या तिप्पट, कितीतरी पटीनी संपत्ती, लढाया नाहीत, एवढं सगळं होतं. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीला मुजरा करण्याऐवजी आपल्या मातीसाठी, आपल्या माणसांसाठी लढणं पत्करलं आणि म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आदराने घेतो. आणि म्हणूनच ही विनंती, ही लढाई शेतकऱ्यांच्या हक्काची आहे, ही लढाई युवकांच्या भवितव्याची आहे, ही लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे. आणि म्हणून 13 मे निवडणूक कधी आहे? 13 मेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबा आणि पुन्हा एकदा तुमचा मतांचा आशीर्वाद पाठीशी उभा करा, एवढीच कळकळीची विनंती करतो.